आज त्या जगतपालकाच्या समोर एक सुंदर असा उपक्रम लक्ष्मीबाई फाउंडेशनच्या वतीनं व कोंडोस्कर या परिवाराच्या वतीनं जो आज उपक्रम इथं घेतलेला आहे, ही जी वैकुंठ वाहिनी आज प्रत्येक समाजाला, प्रत्येक मृतदेहाला कसलीही अडचण न येता तो वैकुंठात सहजप्रमाणे पोचावा, हा जा प्रयत्न आज कोंडोस्कर परिवाराकडून झालेला आहे। ह्याच्या पाठीमागचा एक सदैव आध्यात्मिक अर्थ मी सांगू इच्छितो। तो म्हणजे काय, आज हा नरदेह, जोपर्यंत हा नरदेहामध्ये हा हृदय सुकृत आहे तोपर्यंत शिव त्याच्यात विराजमान आहे, आणि ज्या दिवशी ह्यातून हृदय निघून जातो, आत्मा निघून जातो, फक्त शिव स्वतः त्याच्यामध्ये विराजमान असतो, त्याच्याशिवाय या शरीरामध्ये काही राहत नाही। आणि ज्या वेळेस हृदय निघून गेला, शिव अंतरंगामध्ये आहे, आणि त्या शिवाला त्या वैकुंठापर्यंत पोहोचण्यासाठी एक नंदी लागतो। आणि मला वाटतं आज साक्षात त्या शिवाच्या समोर तोच नंदी उभा आहे, जेणेकरून या देहातून ज्याच्या ज्याच्या आत्मा बाहेर गेला आणि शिव उरला, त्या शिवाला त्या स्मशानापर्यंत म्हणजेच त्याच्या वैकुंठापर्यंत पोहोचण्यासाठी आज नंदी इथं उभा राहिलेला आहे। दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, पाडव्याच्या देखील हार्दिक शुभेच्छा। कोंडोस्कर सौभाग्यवती लक्ष्मीबाई कोंडोस्कर फाउंडेशनच्या वतीनं आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आपल्या समाजाचे गुरुजी यांच्या हस्ते आणि श्री क्षेत्र कपिलनाथ मंदिर यांच्या वतीनं आज या ठिकाणी एक छोटीशी सेवा म्हणून वैकुंठ रथ पूजा केलेली आहे। एक छोटीशी सेवा आपल्या हातून घडावी हाच मनामध्ये उद्देश ठेवून कोंडोस्कर फाउंडेशनच्या वतीनं आम्ही कित्येक दिवस लहानशी सेवा करत असतो, आणि ही सेवा करणं सर्वांचंच कर्तव्य आहे। तेच कर्तव्य, आपलं कर्तव्य म्हणून आपण एक आज या ठिकाणी रथाची पूजा केलेली आहे। आज पाहिलं असता आपलं कोणीही मृत झाला असेल तर त्यांना वाहनाची सोय लवकर होत नाही आहे, आणि तो विचार मनामध्ये घेऊन कोरोनापासून आपण गाडीची सुरुवात केलेली होती। आणि एक आपलं कोणीही आपल्या समाजातील किंवा इतर समाजातील कोणीही मृत झालं तर किमान त्यांना आपण आपल्या त्या स्मशानभूमीपर्यंत व्यवस्थितरित्या न्यायला यावं, त्यासाठी एक छोटासा उपक्रम आपण कोंडोस्कर फाउंडेशनच्या वतीनं राबविलेला आहे।